अमरावतीतलं हे दृश्य पाहून तुम्ही संतापाल। शाळेच्या अगदी समोर जिथे लहान मुलं रोज ये-जा करतात, तिथे नाल्यातून निघतायत आरोग्याला धोकादायक सलाईनच्या नळ्या, इंजेक्शन आणि धोकादायक मेडिकल वेस्ट। ही फक्त घाण नाही, हा थेट नागरिकांच्या आरोग्यावरचा हल्ला आहे। प्रभाग क्रमांक 7 खापर्डे बगीचा परिसर आदर्श प्राथमिक शाळेसमोर काल आणि आज सलग दुसऱ्या दिवशीही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। नाली साफ करताना कामगारांना सापडले रक्ताने माखलेले सलाईन पाईप, इंजेक्शन आणि इतर वैद्यकीय कचरा। स्थानिक नागरिकांनी तात्काळ हा प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलाय। एसआय जवनजाळ घटनास्थळी पोहोचलेत आणि पाहणी केली, फोटोग्राफीही करण्यात आली, परंतु प्रश्न अजूनही कायमच आहे। हा मेडिकल वेस्ट इथे टाकतो कोण? कोणत्या हॉस्पिटल आणि क्लिनिकची ही जबाबदारीपणा? आणि प्रशासन अजूनही शांत का? स्वास्थ्य निरीक्षक जाधव यांना फोन करूनही ते स्वतः आले नाहीत, फक्त प्रतिनिधी पाठवून जबाबदारी संपली का? दरम्यान नागरिकांनी सर्व व्हिडिओ पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविले आहेत। पालकमंत्री बावनकुळे यांनीही माहिती देण्यात आली आहे, परंतु अजूनही कोणतीही ठोस कारवाई दिसत नाही। आणि या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेचा। हा प्रकार फक्त दुर्लक्षाचा नाही, तर प्रभागातील नागरिक आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ आहे। एक गंभीर गुन्हा आहे। महापौरांचा प्रभाग असूनही तक्रारींकडे दुर्लक्ष का केले जात आहे? फोन केले तरी प्रतिसाद नाही, आश्वासनं आहेत परंतु कृती शून्य। अमरावती महानगरपालिकेने आता जागं व्हायला हवं। हा प्रश्न फक्त एका नाल्याचा नाही, हा प्रश्न आहे शहराच्या स्वच्छतेचा, नागरिकांच्या आरोग्याचा आणि आपल्या मुलांच्या भविष्याचा। लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, नाहीतर नागरिकांचा हा संताप आता आंदोलनात बदलायला वेळ लागणार नाही।